नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि तो हेक्टरी किती असणार आणि त्याचा लाभ कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला वळूया व्हिडिओकडे. पीक विमा योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने सुरू केलेल्या फक्त ₹1 पीक विमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम थेट जमा होऊ लागली आहे. या योजनेमुळे प्रत्येक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्यांना शेतीसाठी आर्थिक मदत सुद्धा मिळणार आहे. ही योजना सुरू करण्यामागे शेतकऱ्यांचा हेतू असा होता की जेव्हा पाऊस जास्त पडतो, दुष्काळ पडतो किंवा वादळामुळे पिकांचे नुकसान होते तेव्हा शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी व्हावे आणि त्यांना वेळेवर मदत मिळावी म्हणून 2023 साली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना विम्यासाठी फक्त ₹1 द्यावा लागतो. बाकी सर्व पैसे सरकार भरते, म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून फारसे काही जात नाही. त्यामुळे त्यांना खर्चही कमी होतो आणि त्यांना सुरक्षिततेची खात्री मिळते. सरकार ही योजना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चालवत आहे, म्हणजेच कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेतले जात नाहीत. भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा होते. शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 पर्यंत जमा होत आहे. ही रक्कम कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे आणि किती प्रमाणात नुकसान झाले आहे यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, सोयाबीन पिकासाठी साधारणतः 12,000 ते 15,000 पर्यंत मदत मिळते, तर कापूस आणि भात यासारख्या पिकांसाठी 25,000 पर्यंत हेक्टरी मदत मिळते. शेतकरी मित्रांनो, या रकमेने शेतकऱ्यांना पुढील हंगामात शेती सुरू करण्याची हिंमत मिळते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबालाही थोडासा दिलासा मिळतो. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे लागतात, जसे की शेतकऱ्यांचे आधार कार्ड 7/12 किंवा 8 उतारा, पीक नुकसानीचा पंचनामा अहवाल आणि आधार लिंकशी असलेले बँक पासबुक प्रत. ही कागदपत्रे दिल्यानंतर अधिकारी तपासणी करून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवतात. राज्य सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे, म्हणजे सर्व काही डिजिटल पद्धतीने चालते आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जातात. त्यामुळे कोणताही अन्याय किंवा भ्रष्टाचार होऊ नये. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत फक्त ₹1 पीक विमा योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे. अगदी कमी पैशात मोठा फायदा मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीतून सावरणे सोपे झालेले आहे. जर सरकारने ही योजना आणखी मोठ्या प्रमाणात राबवली तर महाराष्ट्रातील शेती आणखी मजबूत होते शेतकरी मित्रांनो, आणि ही सुरक्षित बनते. आणि शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा सुद्धा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.